प्रश्न असा आहे की सरकार काय काम करत आहे. हे सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जनतेच्या भावनेतून हे सरकार आलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात, अजित पवार सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात. पण आपण काल पाहिलं असेल डोंबिवलीमध्ये 65 इमारतींवर बुलडोझर चालवले. 65 इमारती पक्क्या बांधलेल्या. किमान 6,500 ते 7,000 कुटुंब बेघर झाले, रस्त्यावर आले. यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार आहे? त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत, भाजपचे नेते आहेत, भाजपचे कार्याध्यक्ष आहेत. 6,500 लोक बेघर झाली. भले कोर्टाची काही सूचना असतील, पण या 6,500 कुटुंबांची फसवणूक झालेली आहे. बिल्डरनं खोटे कागदपत्र तयार करून, बनावट कागदपत्र तयार करून, आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो, राजकीय पाठबळ असतं. त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते आणि म्हणून तो एवढा उंच इमारती उभा करतो आणि खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे सामान्य मध्यमवर्गीयांना विकतो. त्या घरांवर त्यांना कर्ज मिळालेली आहेत, लक्षात घ्या. म्हणजे बँकांनी त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलं आहे. म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत. बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी. या सरकारला 6,500 कुटुंब एका क्षणात बेघर होतात, रस्त्यावर येतात. मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवलीसारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही, याची लाज वाटत नाही. गौतम अडाणी यांच्या प्रकल्पासाठी, हाऊसिंग प्रकल्पासाठी जेवढी मेहनत करताय तेवढी मेहनत भाजप सरकारनं किंवा जे गृहनिर्माण मंत्री आहेत, मुख्यमंत्री, त्यांनी डोंबिवलीतल्या या 6,500-7,000 गरिबांवर जर मेहरबानी केली असती तर ही लोक बेघर आणि उद्ध्वस्त झाली नसती. रवींद्र चव्हाण पळून जात आहेत. त्या भागाचे आमदार रवींद्र पवार हे पलायन करत आहेत. जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्याला भेट देत नाहीत, पळून जात आहेत. हा काय प्रकार आहे? या 6,500 कुटुंब ही जवळजवळ आता मरण पावलेली आहे, रस्त्यावर आहेत. तुम्ही मस्साजोगच्या सरपंचाचा विषय घेताय, त्यांना गोळ्या मारून ठार केलं या सरकारनं आणि 6,500 कुटुंबांना बुलडोझर खाली चिरडून मारलं आहे. डोंबिवलीच्या दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे, मरण आहे. 6,500 कुटुंबाच्या प्रकरणामध्ये कोण राजीनामा घेणार? जी कुटुंबे बेघर झालेली आहेत. संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही मुंड्यांचा राजीनामा मागताय. रवींद्र चव्हाण त्या भागाचे अनेक वर्ष आमदार आहेत. त्या भागाचे अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण आहेत ना, मग ते राजीनामा देणार आहेत का? जी 6,500 कुटुंब रस्त्यावर आली आहेत, बेघर झाली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत सर्वच बाबतीत. मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष कोण आहे? ते राजीनामा देणार आहेत. त्या भागाचे खासदार अनेक वर्ष कोण आहेत? ते राजीनामा देणार आहेत का? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात आणि मुंबईच्या आसपास. काही आवाज उठवला जाणार का? काही आंदोलन वगैरे केलं जाणार का? बघा, आम्ही त्याच्यावर चर्चा करतोच आहोत. लोक आमच्याकडे येतात. मी तुमच्याशी तुमच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे. हे सरकारपर्यंत जावं, आज कॅबिनेट आहे. या 6,500 कुटुंबांचं भवितव्य काय हे मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्याच्या तिकडल्या पालकमंत्र्यांनी सांगावं. आणि आम्ही रस्त्यावरती आलो तर आमच्यावर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. सरकारी कामात किंवा न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करतात म्हणून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समांतर मंत्रालय काढण्याची तयारी आज सामनाला सुरू केलं आहे. वैद्यकीय मदत कक्ष सुद्धा सुरू केला. वैद्यकीय मदत कक्ष आहे, त्यांचं स्वतंत्र वॉर रूम आहे, कोऑर्डिनेशन एक रूम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर ते पालकमंत्री पदावरून त्यांचे वॉर्स सुरू आहेत. त्यानंतर असे अनेक बाबतीमध्ये म्हणजे ते स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात.
स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात ते आपल्या मंत्र्यांची. त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की फडणवीसांचे आदेश फार पाळू नका. अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं, हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं. समांतर सरकार होतं, त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचं. आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार, प्रति सरकार जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी आहे. मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल. 56-57 आमदाराच्या ताकदीवर जे आमदार भाजपने निवडून आणले EVMच्या माध्यमातून, त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला काय कोणाविषयी प्रेम नाही आहे. मात्र शिंदे म्हणतात आमच्यात कुठलाही कोल्डवाल नसून सर्व थंडा कूल असल्याचं म्हणतात. फडणवीस असतील, गृह मंत्रालयाकडून त्यांच्या सुरक्षा व्यवस्था देखील कमी केलेल्या आहेत. मंत्री असतील, आमदार असतील किंवा पक्ष वाय दर्जाची जी सुरक्षा दिली ती आमदारांना. मला YZ वगैरे काय माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे. या राज्याची त्यांनी पूर्ण YZ केलेली आहे. आणि हे वेड्यांचं सरकार आहे. वेळ लागला आहे लोकांना. ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये. कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही. मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे. शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे. गृहनिर्माण खात्यामध्ये, म्हाडामध्ये, SRAमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाची कामं होत नाहीत गृहनिर्माण खात्यामध्ये. मी तुम्हाला 10 उदाहरणं देतो. कारण प्रत्येक अधिकाऱ्याची नेमणूक SRAमध्ये आणि म्हाडामधली ही थेट संबंधित मंत्र्यांना रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारीसुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात आणि संबंधित मंत्र्याला त्या चरणी तो अर्पण करतात. ही माझ्याकडे आजची माहिती आहे. मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार. तर लवकरच ते आता कुंभस्नानाला जाणार आहे, पवित्र स्नान करणार, कुंभमेळ्याला जात आहेत शेवटच्या आठवड्यात. आमदार खासदार घेऊन ते कुंभस्नानाला जाण्यासाठी फडणवीसांनी त्याला एक साबण द्यावा, पवित्र अंग घासायला एक साबण द्यावा, बरं का. बघा तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे, तुम्ही किती धुतलं तरी तुमचं पाप धुवून जाणार नाही. या 40 आमदारांचं, गद्दारांचं. गंगा ही पवित्र आहे आणि तिनं आपलं पवित्र जपलेलं आहे. तिथे साधू संत आणि पुण्यात्मे जेव्हा जातात, सामान्य माणूस निष्पाप असतो तो जातो, तेव्हा त्याला ते पुण्य मिळतं. गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल, तर तसं नाही आहे. ते आम्हाला गंगेचा इतिहास माहिती आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे सह आरोपी आहेत किंवा जो अजून एक आरोपी पकडायचा आहे त्यांना तातडीनं पकडलं जावं आणि पोलिसांनी ज्यांनी या सगळ्यामध्ये मदत केली त्यांना सुद्धा. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही. हे सरकार मूक आणि बधीर झालेलं आहे. या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचं आहे. त्यांचा जो जुना मित्रपरिवार आहे भाजपा युवा मोर्चामधला, त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवायचं आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे होता. नैतिकतेच्या मुद्द्यावर. आमच्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही 3 मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावले. नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतला होता, ज्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये. पण नैतिकता स्वतःमध्ये असायला पाहिजे. आप बोलिए. तो हम देखें जैसे कि चीफ इलेक्शन कमिश्नर की नियुक्ति हुई है देर रात 12 बजे से. होने तो अभी क्या करेंगे. कांग्रेस इस बात को आपत्ति ले रही है. नहीं, अभी मालूम नहीं. देखिए अभी कांग्रेस राहुल गांधी जी उस कमेटी में है. राहुल गांधी जी ने अपनी बात रखी है, तो ज्ञानेश कुमार जी है. लेकिन एक बात तो सही है कि राजीव कुमार चले गए. उसने इस देश का चुनाव का एक तमाशा बनाया था, वो चले गए. लेकिन अभी ज्ञानेश कुमार जी ये तमाशा बंद करते हैं या और बड़ा तमाशा करते हैं, वो आने वाले दिनों में पता चलेगा. तो राजीव कुमार जी ने ये कहा है कि उसका टिप्पा इलेक्शन जो विरोधी है वो इलेक्शन पे ना दुपे, वो उनकी हार है. ये कौन बताएगा? मानना चाहिए. ये कौन बोलेंगे.
राजीव कुमार जी को बोलो ये पॉलिटिकल बयान बंद करो। आपने जो नुकसान किया है देश का, आपको इतिहास माफ़ नहीं करेगा। आपने जिस प्रकार से महाराष्ट्र में जो बेईमान लोगों को मान्यता दी है, आपको इतिहास माफ़ नहीं करेगा। तो शिंदे गुट की सिक्योरिटी घटाई गई है, देखते हैं आप। क्या देखना उसको, मुख्यमंत्री का अधिकार है, गृह मंत्री है, उनको लगता है। इनके बीच में ऑल इज नॉट वेल है सर। हाँ, मैं देखिए ऐसा है, ये लोग जो कहते हैं हमेशा शिंदे गुट वाले, क्या हम टाइगर हैं, हम डरते नहीं, और जो उद्धव ठाकरे वाली शिवसेना है वो ख़त्म हो गई, तो आपको डर किसका है? तो आप आगे पीछे चार चार गाड़ियां लेकर क्यों घूम रहे? आपको डर किसका है? डर तो है ना आपके मन में, हाँ, कि कभी भी रिवोल्ट हो सकता है और आपको जूते पड़ सकते हैं, आपके ऊपर पत्थर पड़ सकते हैं। ये अगर आपके मन में डर है, इसलिए आपको सिक्योरिटी चाहिए। एक महीने में 2 घटना हुई है, अभी तक मृतक का आंकड़ा नहीं है। वहाँ डेड बॉडी जो मॉर्चरीज है वहाँ पे पुलिस बंदोबस्त हाई सिक्योरिटी लगाई जा रही है सर। देखो, आंकड़ा छुपाया जा रहा है, चाहे दिल्ली रेलवे स्टेशन पर हुआ हादसा है या प्रयागराज वाला हादसा है। आज भी 6000 लोग लापता है कुंभ में। कहाँ गए, कहाँ गए, मुझे बताइए, बता सकते हैं आप? विधायक जो है महाकुंभ जाने वाले हैं। देखिए, वो महाकुंभ में जाए या और किसी पवित्र स्थान पर जाए, उनका पाप धोने वाला नहीं है। गंगा माई जो है उनका पाप अपने पेट में नहीं लेगी। महाराष्ट्र के साथ जो गद्दारी की है लोगों ने, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के पार्टी के साथ जो गद्दारी की है, इतना बड़ा पाप है। आप गंगा में 10 बार डुबकी मारो फिर भी पाप नहीं धोएगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।